राज्याला मुसळधार पावसानं जबर तडाखा दिलाय। सर्वात जास्त फटका हा मराठवाड्याला बसलेला आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरचा दौरा करणार आहेत। तिथे ते पूर परिस्थितीचा आढावा घेतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्याची आज पाहणी करणार आहेत। आणि या संदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे। सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसल्याने आज मुख्यमंत्री या सगळ्या भागांचा दौरा देखील करणार आहेत। नक्कीच अवघ्या काही वेळेत मुख्यमंत्री आपण पाहतो की सोलापूर जिल्ह्यातल्या या माढा हेलिपॅडवर दाखल होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतो की निमगाव असेल किंवा दुसरं जे गाव आहे त्या दारफळ या ठिकाणी मुख्यमंत्री येणार आहेत। कारण माढा तालुक्यातील हे दोन गावं खूप मोठ्या प्रमाणात बाधित झालेले आहेत। कारण आपण पाहतो की अनेक जण पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते। खरं तर आपण पाहतो की 113 वर्षापासून आम्ही अशा प्रकारचा पाऊस पाहिला नव्हता। अशा प्रकारचा अनुभव ह्या भागातील लोकांचा आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की एक मोठी आपत्ती त्यांच्या नजरेसमोर आली आणि त्याला तोंड देत हे सर्वजण या ठिकाणी लढा देताना दिसत आहेत। आणि त्यामुळेच आपण पाहतो की मुख्यमंत्री या ठिकाणी सोलापूर जिल्हा आणि त्याच्यानंतरच आपण पाहतो की लातूर जिल्ह्याला भेट देणार आहेत आणि त्या पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत। खरं तर मुख्यमंत्री आजच्या पाहणीच्या दौऱ्यामध्ये कशा प्रकारे दिलासा देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आपण पाहतो की बळीराजा उद्ध्वस्त झालेला आहे, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री त्यांना कशा प्रकारे दिलासा देतात, मदतीचं कशा प्रकारे आश्वासन देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण सध्याच्या घडीला आपण पाहतो की अनेक भागामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी आहे। पाऊस थोडासा थांबला ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी पण लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे, जी भीती आहे पावसाची, ती मात्र अद्याप गेलेली नाही आहे। त्यामुळे अशा परिस्थितीत त्या लोकांच्या एकूण वेदनेवर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा या ठिकाणी आहे आणि ते कशा प्रकारे दिलासा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हो, नक्कीच प्रताप, या दौऱ्याकडे आपले लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर बातमी नांदेडमधून आहे। नांदेड शहराजवळून वाहणाऱ्या आसना नदीला पूर आलेला आहे आणि नदी पात्राबाहेर पाणी गेलेलं आहे। पुराच्या पाण्यानं नदीकाठच्या शेतीला वेढल्याचं दिसतंय। नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस नसला तरी मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नांदेडमधील नद्यांना पूर आलाय। आसना नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक वाढल्यानं त्यामुळे आसना नदीला पूर आलेला आहे। नदीकाठची पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये अतिवृष्टी झाल्यानं आसना नदीत पाणी वाढलंय। मागच्या महिन्यात देखील आसना नदीला पूर आलेला होता, तेव्हा नदीकाठच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं। आता दुसऱ्यांदा पूर आल्यानं उरली सुरली पिकंही पाण्याखाली गेलेली आहेत।